एक हेल्दी डिस्कशन आमच्या सीट शेअरिंगमध्ये होईल आणि आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की BJPला सत्तेत बाहेर काढण्यासाठी जे काही आम्हाला जागा वाटपामध्ये करता येईल त्या हिशोबानेच ही सीट शेअरिंग होईल आणि जवळपास आमचा सगळ्यांचा फॉर्म्युला पहिलेच ठरलेला आहे की मेरिटच्या आधारावर ज्या जागा जो पक्ष जिंकेल त्याला त्या जागा द्यायच्यात हा निर्णय आमचा झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही. आज एक बैठक होती, पुन्हा एक बैठक होण्याची शक्यता आहे का वरिष्ठ स्तरावर, म्हणजेच खरगे, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आज निर्णय होऊ शकतो की परत 14-15ला बैठक होऊ शकते? बघा, जागा वाटपाचा जो इश्यू येणार त्याच्यामध्ये 1-2 जागेचं समजा काही प्रॉब्लेम आले तर ते हाय लेवलवर पुन्हा त्याचंही डिस्कशन होऊ शकतं. पण आज आमचा प्रयत्न राहील की आजच या सगळ्या जागा वाटपाचा प्रश्न आजच सुटला पाहिजे. हा प्रयत्न आज आमचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष यांच्यामध्ये हेल्दी डिस्कशन झालेलं आहे असं संजय राऊत म्हणतात. काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे? आमचं पण ऑलरेडी त्या पद्धतीचं डिस्कशन आहे. त्याच्यामुळे फार काही जागा वाटपामध्ये घोळ होईल असं मला वाटत नाही. सर, वंचितची काय भूमिका असणार? वंचितच्या संदर्भात तुमचं असं म्हणणं आहे, वंचितच्या संदर्भात शरद पवार बिलकुल आमची पण सकारात्मक भूमिका आहे. पवारसाहेबांशीही माझं त्या विषयावर बोलणं झालेलं आहे. पवारसाहेबांशी स्वतः प्रकाश आंबेडकरजी भेटलेले आहेत. त्यामुळे जो काही प्रस्ताव आज मिटिंगमध्ये येईल तो जे काही उद्धव ठाकरे साहेबांसोबत त्यांची प्रकाश आंबेडकरजी बोलतच होते तोही प्रस्ताव आज येणारच आहे. त्यामुळे आम्ही पण सकारात्मक आहोत. उद्या विधानसभा अध्यक्षांचा निर्णय येणार आहे अपात्रतेसंदर्भात. मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की निर्णय हा मेरिटवर लागेल. मूळ प्रश्न आहे की मी माननीय अध्यक्षाचे काही अजून निकाल आलेले नाही, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. पण जो एक संशयाची जो चक्र फिरती आहे तेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासारख्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं स्पीकरवरच संशयाची भूमिका यावी हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. आणि मला विश्वास आहे की त्या चेअरचा आदर ठेवूनच माननीय स्पीकर निर्णय देतील अशी अपेक्षा. शिवसेनेच्या 2 नेत्यांच्या घरांवर आज धाडी पडतायत, एक ईडीची, दुसरी आयकर खात्याची, राजन विचारे आणि वायकर. बघा, BJPकडून वारंवार हे सांगण्यात आलेलं आहे की जे कोणी आमच्या विरोधात असेल त्यांच्यावर आम्ही या पद्धतीच्या धाडी टाकूच, आणि त्या पद्धतीचा तो प्रयत्न चालू आहे. की नवीन हा भाग आहे असं मला वाटत नाही. आणि जे काही महाराष्ट्रातच आपण, देशातला तर विषय वेगळा आहे, पण महाराष्ट्रातच आपण चित्र पाहिलं तर ज्या लोकांवर ईडीच्या कारवाया झाल्या ते लोक भाजपमध्ये सत्तेमध्ये सहभागी झालेत. त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुतलं गेलं गुजरातच्या, असं BJPकडून सांगण्यात येतं. त्यामुळे हे जे काही आता भ्रष्टाचाराचं सोंग, भ्रष्टाचारमुक्त भारत करायला निघालेली BJP, जे केंद्रात बसलेली नरेंद्र मोदीचं सरकार, त्यांचा भ्रष्टाचार नेमका काय हा आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला कळलेलं आहे. की भ्रष्टाचाराला कोण पाठीशी घालते तर BJPच घालते आहे. आणि हे स्पष्ट झालेलं आहे. आपण निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणं आणि त्या माध्यमातून आपल्याला निवडणुका जिंकता येतं का, हे BJPचा प्रयत्न आहे. आणि त्यांनी जाहीरपणे BJPने असं वक्तव्य केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की आज जवळपास आम्ही जागा वाटपाचा प्रश्न सोडवू असा आमचा प्रयत्न राहणार आहे. पण 1-2 जागेमध्ये राहिला तर हाय लेवलवर ती चर्चा होऊ शकतो. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.